राज्यात गेल्या 2-3 वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच पेटलाय। मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मोर्चे काढले, पण काही आरक्षण मिळेना। गेल्या 2-3 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापलाय। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला हादरून ठेवलंय। आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू करतंय। मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू केले, परंतु या गोंधळात प्रसिद्ध व्याख्याते नामदेव जाधव चांगले चर्चेत आले। त्यांनी 1994च्या GR वरून शरद पवार यांना घेरले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। शनिवारी पुण्यात त्यांच्यावर शाई फेकण्यात आली। त्यानंतर लेखक आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक असलेले बाळासाहेब सराटे यांनी मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार असल्याचा उल्लेख केलाय। त्यासाठी त्यांनी 1994च्या GRचा आधार घेतलाय। नेमका काय आहे 1994चा GR ते बघा। 1994चा GR शरद पवार यांचीच चूक होती असे मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी म्हटले। तसेच शरद पवार यांनी समोर येऊन आपली चूक मान्य केली पाहिजे असे विधान देखील केले। 1994चा GR निघाला तेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते। सामान्य प्रशासन विभागाने 23 मार्च 1994 रोजी हा GR काढला। या GR मध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भातील हा GR होता। त्यावेळी राज्यात 34% आरक्षण होते, परंतु 23 मार्च 1994 रोजी काढलेल्या GR नंतर राज्यात 50% आरक्षण झाले। असे वाढले आरक्षण। राज्यात 23 मार्च 1994 पूर्वी अनुसूचित जाती, अनुसूचित जातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना 13%, तर अनुसूचित जमातींना 60%, विमुक्त जाती भटक्या जमातींना 4%, इतर मागासवर्ग म्हणजेच OBCंना 10%, असे एकूण 34% आरक्षण देण्यात आले। शरद पवार यांच्याकडे 1994 मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र होती। त्यांनी राज्यात असलेले 34% आरक्षण 50% केले। त्यात विमुक्त जाती भटक्या जमातींचे असलेले आरक्षण 4% वरून 11% केले। पूर्वी OBC आरक्षण 10% होते, ते 19% झाले, म्हणजे एकूण 16% आरक्षणात वाढ झाली। यापूर्वी 34% आरक्षण होते, ती मर्यादा 16% वाढल्यामुळे 50% आरक्षण झाले। यामुळे आरक्षणाची कमाल मर्यादा पूर्ण झाली। 1994 मध्ये शरद पवार यांनी मराठा समाजाचा विचारच केला नाही। जेव्हा OBC आरक्षण मध्ये वाढ होत होती त्यावेळी मराठा समाजाचा विचारच केला नाही। यामुळे नामदेव जाधव, बाळासाहेब सराटे यांनी शरद पवार यांना आरक्षणाचे मारेकरी असल्याचे विधान केले।